नमस्कार. जर 2024च्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी परत पंतप्रधान नाही झाले, भाजपची सत्ता नाही आली आणि जर सत्ता गेली आणि दुसऱ्याची सत्ता आली, फॉर एक्झाम्पल काँग्रेस सत्ता आली, तर नरेंद्र मोदी यांना मोठी शिक्षा होऊ शकते, अशा पद्धतीची चर्चा आहे. त्याला अनेक घोटाळे वगैरे आहेत. त्याचा संदर्भ दिला जातोय. इलेक्ट्रोल बॉन्ड विशेष करून हा जो घोटाळा आहे, फार मोठा घोटाळा आहे असं बोललं जातंय. खुद्द यशवंत सिन्हा जे भाजपमध्ये मंत्री राहिलेले आहेत, भाजपचे सन्माननीय सदस्य म्हणायला हरकत नाही. त्यांच्या ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत आणि एक जिम्मेदार व्यक्ती आहे. भाजपबद्दल अपशब्द ते बोलणार नाहीत, पण ते सुद्धा सांगतायत की इलेक्ट्रोल बॉन्ड हा एक फार मोठा घोटाळा आहे. त्याचबरोबर जी वॅक्सिन आहे, वॅक्सिनबद्दल सुद्धा जो काही निर्णय आला, या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी यांना शिक्षा होऊ शकते अशी चर्चा आहे. आणि त्या बाबतीमध्ये यशवंत सिन्हा साहेब सुद्धा म्हणतायत की आज ह्या स्थितीमध्ये कोण कोणा ठिकाणी उभा असेल, म्हणजे त्याची स्थिती काय असेल, काय पद्धतीची शिक्षा होईल, त्याच्यामध्ये कोण सापडेल, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण सांगू शकत नाहीत. सावधपणे आपली भूमिका मांडतायत, परंतु ते हे सांगतायत की हा फार मोठा घोटाळा आहे. वार्ताहरांनी त्यांना प्रश्न विचारला होता की नरेंद्र मोदी यांना शिक्षा होऊ शकते का ह्या बाबतीमध्ये, तर त्यावरती त्यांचे उत्तर होतं. आणि न्यूज चॅनलमध्ये डेबेटच्या माध्यमातून काही प्रश्नांच्या माध्यमातून यावरती चर्चा होतीये की जर भाजपचं सरकार नाही आलं तर नरेंद्र मोदी आणि त्याची काही आणखीन सहमती यांना फार मोठी शिक्षा होऊ शकते. पाकिस्तानमध्ये सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. परवेज मुशर्रफ यांना त्याच्याची कारवाई झाली, शिक्षा होऊ शकली असती, ते पळून गेले. त्याच्यानंतर त्याच्या पूर्वीचे पंतप्रधान, अनेक अशा घटना विदेशामध्ये घडलेल्या आहेत. भारतामध्ये मात्र इतक्या मोठ्या मान सन्मानाने 2014मध्ये मोदी यांना भारतीयांनी त्या पदावरती बसवलं आणि एक पंतप्रधान पदाची जी काही क्रेज असते जनतेमध्ये, ती यांच्या काळामध्ये पाहायला भेटली. अतिशय मान सन्मान किंमत त्या पदाला भेटली मोदी यांच्या काळामध्ये, म्हणजेच मोदी यांना भेटली. आणि 10 वर्षाच्या नंतर देशामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी घोटाळे केलेत, यासाठी जर शिक्षा होणार असेल तर हे चिन्ह फार वेगळे दिसत आहेत. आणि कदाचित भाजप आणि त्यांच्या समर्थकांना हे आवडणार नाही, परंतु असं होऊ शकतं. आपणाला काय वाटतं की खरंच अशा पद्धतीने होऊ शकेल? चर्चा तर चालू आहे, तुम्ही सुद्धा ही चर्चा ऐकत असाल. परंतु जर खरंच भाजपचं सरकार नाही आलं तर निश्चितपणे मोदी यांना शिक्षा होऊ शकते, अशा पद्धतीची चर्चा आहे. मग आता यात नेमकं काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. परंतु या चर्चा सर्रासपणे केल्या जात आहेत. मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून यावर बोललं जात आहे. यावर आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.